हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझं नाव काजल आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये, माझे बहीणभाऊ माझ्या घरी आलेले. तर आम्हा सगळ्यांना काल वर्क फ्रॉम होम होतं, म्हणून मग ते इथेच थांबलेले माझ्या घरी. आणि आज सगळ्यांनाच ऑफिस होतं, मग त्याच्यामुळे ते जाणार होते त्यांच्या PGवरती. मग त्यांच्यासाठी मी ब्रेकफास्ट बनवलेला, चहा आणि पोहे. मग ते सगळं खाल्लं आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीला मला सोडायचं होतं तिच्या PGला. मग नंतर तिला सोडून आले आणि तसंच मग मी जिमला गेले. आणि जिममध्ये आज मी बॅकचं वर्कआउट करायचं ठरवलेलं. मग नंतर बॅकचं वर्कआउट करण्यासाठी मी स्टार्ट केलं. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप लोक मध्ये येत होते, बट काय करणार, माझी जिम तर नाही आहे ही पर्सनल जिम. अँड इट्स ओके अगर कोणी व्हिडिओमध्ये येत असेल मध्ये तर सगळेच शूट करत असतात आपला वर्कआउट. आणि मला असं काही एकदम प्रॉपर क्लिअर वर्कआउट नाही भेटले तरी चालतं. त्यांचं कसं ते त्यांना एकदम क्लिअर वर्कआउट लागतं, मग त्याच्यामुळे ते ट्रायपॉड वगैरे घेऊन येतात. असो, तर मग मी आज ब्रेकफास्ट खूप हेवी केलेला, त्याच्यामुळे मग मी आज जिममध्ये खूप जास्त वर्कआउट करायचं डिसाईड केलेलं. कारण ना रोज कसं होतं, रोज ऑफिससुद्धा असतं आणि त्याच्यामुळे मग खूप टाईम नाही भेटत. टिफिन पण बनवायचा असतो, जिम पण असते आणि बाकी घरची पण कामं असतात. मग त्याच्यामुळे मला टाईम नाही भेटत आणि तेव्हा मग मी एकदम 4-5 वर्कआउट करून लगेच निघून जाते 1 तासात. बट आज मी खूप लवकर आलेली, त्याच्यामुळं आज मी डिसाईड केलेलं खूप जास्त वर्कआउट करणार. मग बॅकचं वगैरे सगळं वर्कआउट केलं. आणि इथे ना यांचा जो जिमचा स्टाफ आहे तो एकदम पोलाईट आहे आणि हेल्पफुल आहे. म्हणजे मागच्या जिममध्ये ना खराडीमध्ये राहायचे, तर तिथे ना तुम्ही जोपर्यंत PT लावत नाही, पर्सनल ट्रेनिंग, तोपर्यंत तुम्हाला कोणी हेल्प नाही करत. जर तुम्ही जनरलमध्ये असाल आणि स्वतःहून हेल्प मागितली तरच करतात ते. पण इथे कसं आहे ना, मी जनरलमध्येच आहे, मी PT वगैरे काही लावलेली नाही आहे. बट तरी पण इथले ट्रेनर्स खूप हेल्पफुल आहेत. तुम्हाला जेव्हा पण हेल्प लागेल तर तेव्हा ते हेल्प करतात. आणि हे जे वर्कआउट करत आहे ते ॲप्सचं वर्कआउट आहे. मी एवढे दिवस झोपून वर्कआउट करत होते ॲप्सचं हे सेम वर्कआउट. बट नंतर ट्रेनरने सांगितलं की हे जे वर्कआउट आहे हे तुम्ही मशीन्सवरती जर केलं तर लगेच रिझल्ट्स भेटतील. मग त्याच्यामुळे, आणि तेव्हा ना मला हे ॲप्सच्या मशीन कुठे आहेत हे माहिती नव्हतं, त्याच्यामुळं मी झोपून करत होते. मग नंतर आता मी मशीनवरती करते ना, तर रिझल्ट्स इतके चांगले आहेत ना. जर तुम्हाला पण जर ॲप्सचं वर्कआउट करायचं असेल, स्टमक वगैरे, अप्पर बेली, लोअर बेली, तर तुम्ही करू शकता. हे जे मी वर्कआउट करत आहे ना ते लोअर बेलीसाठी आहे. मला जास्त लोअर बेली आहे, त्याच्यामुळे मग मी हे वर्कआउट करत आहे. मग सगळं वर्कआउट वगैरे केलं, त्याच्यानंतर लास्टला स्ट्रेचिंग वगैरे केलं. आणि मग नंतर मी घरी जायला निघाले, कारण घरी जाऊन मला टिफिन वगैरे पण बनवायचं होतं, आंघोळ करून ऑफिसला पण जायचं होतं. मग नंतर घरी जाताना माझ्या लक्षात आलं की माझे फ्रूट्स संपलेले आहेत. मग मी मार्केटमध्ये गेलेले फ्रूट्स घ्यायला आणि भाज्या पण घ्यायच्या होत्या थोड्याशा, त्याच्यामुळे. मग नंतर मार्केटमध्ये गेल्यावर मी स्वीट पोटॅटो, ॲपल वगैरे सगळे फ्रूट्स वगैरे घेतले आणि भाजीसुद्धा घेतली. मग त्याच्यानंतर मग जाताना मला आठवलं की मला खूप दिवसापासून थ्रेडिंग करायचं होतं, कारण वीकडेजमध्ये ना मला टाईमच नाही भेटत जेव्हा ऑफिसला जायचं असतं तेव्हा. म्हणून मग मी आज थ्रेडिंग करायचं होतं, म्हणून माझ्या फ्लॅटच्या साईडलाच एक सॅलॉन आहे, तर तिथे आले, थ्रेडिंग केलं. आणि त्याच्यानंतर मग मी लगेच घरी गेले. घरी गेल्यानंतर मग मला टिफिनची तयारी करायची होती आणि आज मी मिक्स स्प्राउट्स घेऊन जाणार होते, स्वीट पोटॅटो आणि ॲपल. तर मी रोजच घेऊन जाते. मग मिक्स स्प्राउट्स जे आणलेले ते वॉश वगैरे केले. आणि मग बनवताना मी जसं की तुम्हाला सांगितलेलं, मी फक्त हळदी आणि मीठ यालाच मी बॉईल करून घेऊन जाते. मग स्वीट पोटॅटोला खूप माती पण लागलेली, ते धुवून घेतलं, बॉईल करायला ठेवलं आणि नंतर अंघोळीला गेले, टिफिन पॅक केला आणि ऑफिससाठी रेडी झाले. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.